राहणार भोसा, तालुका मानवत, जिल्हा परभणी. इथं आम्ही मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये गुरुदादा पाटील उपोषणाच्या बसले म्हणून त्याला पाठिंबा म्हणून आम्ही आलेलो आणि सकल मराठा म्हणून आम्ही बऱ्याचशा गावात त्याच्या मिटिंग केलेले आणि एवढंच आमचं सरकारला म्हणणं आहे, प्रत्येक मराठा समाजानं बीजेपीला मोदीजीला याला मतदान टाकलेले त्याने हे मराठ्याचं अंत पाहू नये आणि मराठ्याच्या मागण्या मान्य करावं. एवढं प्रत्येक जण मतदानाच्या हक्कानं केलं त्याच्या मातीशी होतं, पण मनोदादा पाटलाच्या प्रकृतीवर ह्याच्यावर बोलून त्याला जास्तीत जास्त लवकरात लवकर आता तोडगा काढून त्या आरक्षणाबद्दल बैठक बोलून हे निर्णय घ्यावं. माझं नाव सुनील जाधव, राहणार भोसा, तालुका मानवत, जिल्हा परभणी. आमचं म्हणणं एवढंच आहे की ह्या भाजप सरकारने मराठा समाजाचे एवढे हे पाहू नये की अंत एवढा पाहू नये की मनोजदादा जरांगे पाटील हे जे आज मुंबईमध्ये उपोषणाला जे बसले आहेत तर त्यांचं लवकरात लवकर उपोषण सोडून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं हीच आमची मागणी आहे. जोपर्यंत मनोजदादा जरांगे पाटील यांचं उपोषण सुटणार नाही, मराठा समाजाला आरक्षण भेटणार नाही, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. तुम्हाला बघा आता नितीश राणेने तिथे आलेलं वाक्य त्यांनी म्हणलं की आपलं हे तुमचं जे प्रदर्शनकारी म्हणजे आरक्षणवाले त्यांनी मुख्यमंत्रीला शिवी दिलेले आहे असं तुमचं त्यांनी म्हणजे स्टेटमेंट दिलेलं आहे नितीश राणेने. तर काय कुठं ही गोष्ट बरोबर आहे, ही सही आहे का, म्हणजे खरं आहे का, त्यांनी शिवी दिलेले का मुख्यमंत्रीची आई नाही कोणाला पण? माझं नाव अजय दिगंबर तुपकर, जिल्हा लातूर, तालुका अहमदपूर, गाव मान्य. त्या नितेश राणेला विचारतो नेपाळीला, अरे नेपाळी तू मुस्लिम समाजाला शिवा देतो, त्यांची माय बहीण काढतो, दररोज त्यांना नाही ते शिवा देतो, मुस्लिम समाज माणूस नाही हा? तू पुन्हा ख्रिश्चन समाजाला शिवा देतो, त्यांना माय बहीण नाही. मनोज दादाने कधीच कुणाची माय बहीण आयुष्यामध्ये काढायला नाही तर काढणार बी नाहीत. मनोज दादा टार्गेट कुणा गोष्टीने करा, मनोज दादा शिवी दिले आणि शिवी दिलेला व्हिडिओ दाखवली आणि हा फुगे नारायण राणेचा नितीश राणे पुन्हा चित्रा वाघ हे आपले देवेंद्र फडणवीसचे चेले चपाटी आहेत. नितीश राणेला काही त्याचं काही कर्तृत्व नाही, त्याच्यानं कुठला भारी आमदार नाही, विकास पुरुष नाही. देवेंद्र फडणवीस आपण कुत्र्या जसं भाकर टाकतो बघा शेतामध्ये, आपल्या शेताची खऱ्याची राखण करावं, चोर करावं, ते करावं, तसं देवेंद्र फडणवीसनं त्या नितेश राणे म्हणायच्या माणसाला मंत्र्याचा तुकडा टाकले. कुत्रा आहे देवेंद्र फडणवीसचं. आता परवीन दरेकर, तुम्हाला दरेकरचा इतिहास सांगतो जरा या पाटल्याला सांगायला. या परवीन दरेकर आहे का नाही, ती एक कुत्राचा त्याचा देवेंद्र फडणवीसचा. त्या परवीन दरेकरची काहीच पात्रता नाही. ते परवीन दरेकर आहे का नाही, परवीन दरेकरला फक्त देवेंद्र फडणवीसनं एक आपण कसं कुत्र्याची भाकर म्हणलो का तसं विधान परिषदेचा तुकडा टाकलं पुन्हा दरेकरला आणि अजित पवारला, त्या एकनाथ शिंदेला आणि या फडणवीसला विचारतो मी, अरे तू 27 जाती ओबीसी मध्ये घेतास, अरे मराठी दिसायला का नाही तुला? 3 महिन्याखाली गोष्ट आहे. तुम्हाला पत्रकार बांधव सगळं माहित असेल, टेटनेट बघा ना, गुगलला जाऊन बघा ना, ओबीसीच्या आरक्षणामध्ये 27 जाती नवीन समायक त्या देवेंद्र फडणवीसनं केला लागो. त्यांचं आम्हाला काय घेणं देणं नाही. ते 27 करोड ना 227 करोड तरी आम्हाला कुणाची गरज नाही. ते लक्ष्मण हक्क्या, ते भुजबळ, ते ओबीसी महासंघ
कुठे गेलते 27 जाती ओबीसी मध्ये घटल्यावर आज मराठ्यापाशी काय इथं 100 शेतकरी आहेत सगळे एका दिवसा ऑनलाईन तुम्ही 60-12 बघा तुम्ही ऑनलाईन 60-12 बघा यांचा 2 एकर रान नाही कुणालाच इथं काय म्हणून आम्ही मागास नाही आम्ही मागास मराठा आहे तुमच्या माहितीनुसार सांगतो आज तुम्हाला सांगतो आम्हाला 2 एकर रान पाऊस पडला तर जास्त पाऊस पडतो उन्हाळा पडला तर ऊन पडतो जास्त आज 100% शेतकऱ्याचं इथं बसते शेतकरी 100% जणांचं वाटोळं झालं त्या देवेंद्र फडणवीसला एवढं विचारायचं मराठा समाजानं तुझं काय वाटोळं केलं आता नवीन एक कुत्रा सोडले सदावर्ती म्हणून एका डोळ्यानं बघते एका डोळ्यानं बोलते त्या सदावर्त्याची पात्रता काय माहिती का सदावर्त्याचा आज्या नांदेड जिल्ह्यातला सगळ्यात मोठा डाकू होता सदावर्त्याचा बाप जन्मठेपेची सजा कापलेला माणूस आहे सदावर्त्याचा आज्या सदावर्ती आणि ना देवरूपी माणसाला बोलतो तिने सरांच्या पाटल्या देवेंद्र फडणवीसला म्हणाव तू आर्मी लाव इमाई लाव सगळ्या लाव पण तुला एवढा चान्स आहे दादाच्या जीवाला बरं वाईट झालं जिम्मेदार एकमेव कारण देवेंद्र फडणवीस राहील अरे माणूस जीवावर खेळतो जीवावर आमचे आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील कोणी बी असत त्याचं घेण देण नाही अजित पवार तर खऱ्या मराठ्याचा असेल एकनाथ शिंदे तर खऱ्या मराठ्याचा असेल त्या मंत्रिपदाला उपमुख्यमंत्री पदाला लाच मारावे त्या मराठ्याच्या सगळ्या साक्षीने सांगतो 284 आमदार त्या दोघांचे निवडून आणतील त्या मराठ्याची घोषणा करतो मी करतो विचारा आता फुगेचा सांगतो इतिहास तुम्हाला फुगे बी मराठ्याचा फुगे म्हणतो जरांगे पाटील फुगेला काय म्हणा खऱ्या बापाला तर जन्माला असेल प्रवीण फुगे त्या चॅनलच्या द्वारे तुला आवाहन करतो तुला मांडी आपटास तुझ्या बापाच्या तर रक्ताचा असेल प्रवीण फुगे तुझ्या बापाच्या तर रक्ताचा असतील तू राजीनामा देऊन बघ एक बऱ्या नाही तुला मराठा तुला मातीमध्ये मिसळला तर नाव म्हणतो पक्षाचे कोण्या नेत्याचे नाही तर ते एक मराठा समाजाची गरज माझा आवाज मनोज दादा जरांगे पाटील हे कोण्या पक्षाचे कोण्या नेत्याचे काम नाही ते एक मराठा समाजाचे नेतृत्व करणार होते 18 पगड जातीला संघ घेऊन चालणार नेतृत्व जोपर्यंत सरकार मनोज दादा जरांगे पाटलाच्या मागण्या करीत नाही तोपर्यंत त्यांनी असा निर्धार केलेला आहे की माझ्या समाजाच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी आझाद मैदान सोडून जाणार नाही त्या सरकारला एक विनंती करतो खोटी आश्वासनं देऊन तुम्ही आमची दिशाभूल करता आरक्षण देऊ आमची ठाम भूमिका आहे आम्ही मुंबई सोडणार नाही तोपर्यंत आरक्षण देण्याचा काढत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही कोण म्हणतोय देत नाही या सरकारला एक मराठा समाजाच्या वतीने एक विनंती करण्यात येते आमच्या मागण्या लवकर मान्य कराव्या नाहीतर येणाऱ्या काळामध्ये याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील एवढे बोलतो एक मराठा लाख मराठा दादा कोर्टने तुम्हाला 1 दिवस परवानगी दिली होती ते वाचण्याला आता तुम्ही पुढे काय करणार 1 दिवस पुढे तुम्ही काय वाचणार ज्यापर्यंत तुम्हाला भेटणार आम्हाला एक आहे आम्हाला जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही आम्हाला एका दिवसात गेली आम्ही फक्त जागा केली आम्ही काय हटलो नाही जागा केली आता जरांगे साहेब आमचे बसल्याला कोणी तुटी ना मुंबईच आमची आहे ना आम्ही मुंबईला यायला वाट लावलं की नाही आम्ही मतदान केल्याशिवाय मुंबईला आले का हे मुख्यमंत्री झाले नाही पंतप्रधान झाले आमच्याकडूनच झाले मग आम्हाला 1 दिवसात जागा दिली आम्ही जागा केली आता जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आमची जागा हलणार नाही आम्ही उपाशी राहू
कोणाच्या घरात जाऊन मागून खाण्या गेलं दराटे काढून खाऊ, आणि कोणी देणं गेलं तर उपाशी राहू, पाणी पिऊ, समुद्राचं पाणी पिऊ, आरक्षण घेतल्याशिवाय नाही जायचं. आरक्षण म्हणजे आरक्षणच. हे इतके दिवस किती वर्ष झाले? आज 2 वर्ष झाले. जरांगे साहेबाला कालच्या 29 तारखेला 2 वर्ष झाले. एकदा गुलाबजामू दिला, दुमारच्या भरला गुलाबजामू. किती दिवस गुलाबजामू खायचा? यायला आम्ही द्यायचं सोडून यायला आम्हाला द्यायला. जनतेला ज्यावेळेस गुलाबजामू दिला, जनता का सोपी नाही. त्यावेळेस आम्ही गुन्हा गेलो देतो म्हणले. शिवाजी महाराजांची शपथ घेतली. शिवाजी महाराजांची शपथ घेणं म्हणजे काय साधारण आहे का? साधारण नाही. शिवाजी महाराज म्हणजे जनतेचा राजा होता. त्याची शपथ घेऊन म्हणले की तुम्हाला आरक्षण देऊ. किती दिवसाला देऊ? अनेक दिलं नाही आम्हाला. म्हणून म्हणाले की एकदा दोनदा, तिसऱ्या भरला माफी नाही, सरकारला माफी नाही. सरकारला एकच आव्हान आहे, तुम्ही आरक्षण तरी द्या, नाही तर मुंबई सोडणार नाही, जनता सोडणार नाही, सांगणार नाही. तुम्हाला इथे बसायला परवानगी दिली ना का आझाद मैदानला? तुम्ही इथे का बसलेला? आम्हाला जिथे 5,000 लोकांची 2 दिवस सुट्टी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे आझाद मैदान दिलेलं बसायसाठी. आझाद मैदान तुम्हाला परवानगी दिलेलं ना, मग तुम्ही इथे का बसलेला आहे? 5,000 लोकांची परवानगी दिली. जनता किती आली महाराष्ट्रातून? इकडे पूर्ण जनता आली. त्याचं माहिती का? 5,000 आणि 5 गाड्या. अहो लाखोनं गाड्या आल्या, 10-10 लाख गाडी आली. 100 किलो रोड अडकलेला माणसाला नाही. मुंबई जाम करायची. नाक दाबल्याशिवाय हवा निघत नाही. म्हणून म्हणाले की 5,000 लोकांना 5च गाड्यांना परवानगी दिली. पण ते परवानगी विचार करायची गोष्ट आहे. जरांगे साहेबाच्या मागे जनता किती आहे? सरकारच्या मागे जनता आहे, जरांगेच्या मागे जनता आहे. म्हणून म्हणालो सरकारला आम्हाला फक्त जागा करायची होती. हे म्हणजे होते ना नाही म्हणून आमच्या साहेबांनी जागा केली. मग आम्ही रोडवर जाऊ ना. आम्हाला कोणती जागा गरज नाही. आमचे 5,000 लोक हाती देतं साहेबासोबत. बाकीचे आम्ही रोडनं नाचू. रोड कोणाचा आहे? आमचाच आहे. आम्ही का कोणाचा त्रास द्यालो का कोणाला? आम्हाला त्रास कोणाला द्यायचा नाही, आणि आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय राहायचं नाही. हे आम्ही निश्चित करून आलो. आम्हाला विशेष नाही. आपलं